तब्येत बिघडल्यामुळे शरद पवार यांना बारामतीवरून पुण्यामध्ये उपचारासाठी आणण्यात आलेला आहे। त्यांच्यावर रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। तर शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तर घाबरण्यासारखं काही नसून कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या परिसरात येऊ नये असं आवाहन रोहित पवार यांनी केले। साहेबांना बघतो आहे। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आत्ता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। माझ्या अंदाजाने इथंच एखाद 2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून शरद पवार यांच्या तब्येती संदर्भातली माहिती दिलेली आहे। सुप्रिया सुळे यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस आहे। शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे। शरद पवार यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांना 5 दिवसांसाठी अँटीबायोटिक्स देण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आपण पाहतोय शरद पवार यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि आता सुप्रिया सुळे यांनी देखील व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून त्याची माहिती दिली आहे। हो, बरोबर आहे। सुप्रियाताईंनी व्हॉट्सअप स्टेटसवर क्लिअर कट डॉक्टरने जे निदान केलेले आहे चेस्ट कंजेशनचं मराठीत स्वैर भाषांतर करायचं कफ भरणे, छाती भरणे त्याला म्हणतो। खोकला छाती भरलेली आहे आणि त्याचा 5 दिवसांचा अँटीबायोटिकचा डोस आहे। त्यामुळे 1-2 दिवस तिथं डॉक्टरच्या निगराणीखाली ठेवलं जाईल। आता ऑक्सिजनवर पण नाही, नॉर्मल बेडवरती आहेत साहेब, प्रायव्हेट रूम मध्ये आहेत। इतर पेशंटला त्रास होऊ नये म्हणून आणि तब्येत एकदम स्टेबल आहे, पण आरामाची गरज आहे। दगदग झालेली आहे गेल्या 13 दिवसातून, कारण अजितदादांच्या आकर्षण शेकडो लोक त्यांना भेटायला आले सांत्वनपर भेटीसाठी, त्यामुळं आणि फिरणं झालं म्हणून दगदग झालेली, म्हणून डॉक्टरांनी आराम करायला सांगितले। म्हणून ते आज इथंच रात्रभर थांबतील, नंतर 24 तासानंतर पुन्हा तपासण्या केल्या जातील आणि बरं वाटलं तर कदाचित अँटीबायोटिकचे डोस घरी दिले जाऊ शकतात। त्यामुळे उद्या निर्णय घेतील, उद्या सोडायचे की आणखीन 1 दिवस ठेवायचं। पण तब्येत एकदम नॉर्मल आहे, स्थिर आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही असं स्पष्ट सुप्रियाताईंनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून कार्यकर्त्यांना आवाहन केले की कुणीही भेटायला येऊ नये, जेणेकरून इतर पेशंटना त्रास होईल। निश्चितच इतर रुग्णांना देखील त्रास होऊ नये, त्यामुळे गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं देखील समजतंय। धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी।